वॉटर ट्रॅश कलेक्टर म्हणजे काय का जे आपण नदीमध्ये तळ्यामध्ये जो कचरा जमा झालेला असतो तर तो या वायरलेस कारच्या थ्रू तो कलेक्ट करणार आहे। याच्याकरता आपण काय केलेलं आहे, ब्लूटूथ कम्युनिकेशन वापरलं आहे याला कंट्रोल करण्याकरता। पुढं आपण 2 मोटर यूज केले आहेत जो कचरा आपल्याला कलेक्ट करायचा त्यासाठी। इथं एक स्पेस क्रिएट केलं आहे जो की तो कचरा स्टोअर करून ठेवणार। तर आता आपण याचं पहिले डेमो बघू। काही याला पेड करून घ्यावं लागेल ब्लूटूथने। ज्यावेळेस आपल्याला फॉरवर्ड करायची तुला त्यावेळेस सगळी मोठी फॉरवर्ड नाही करायची आणि इथून आपला जो काही त्रास असेल तो कलेक्ट करतो। स्टॉप करायचा असेल तर आपण इथून स्टॉप करणार। जर आपल्याला याला वन साईड मूव्ह करायचं असेल लेफ्टला किंवा राईटला तर त्यावेळेस आपण फक्त काय करणार, मोटरचे डायरेक्शन चेंज करणार। आता आपण बॅक साईडला घेतो, रिव्हर्स घेतो। याच्यामध्ये काय वापरलं आहे आपण, एक ब्लूटूथ मॉड्यूल वापरलं आहे कशाकरता, तो वायरलेसली आपल्याला याला कंट्रोल करण्याकरता। त्यानंतर इथं एक ड्रायव्हर आयसी यूज केलेली आपण L293D ड्रायव्हर आयसी। ही काय काम करते, ह्या ज्या मोटर्स आहेत याची डायरेक्शन कंट्रोल करते, म्हणजे फॉरवर्ड बायस रिव्हर्स बायस, जेणेकरून आपण आपल्या या ट्रॅश कलेक्टरला पुढं मागं घेऊ शकतो। त्यानंतर इथं 2 मोटर आपण अटॅच केल्या कशाकरता, तो हा जो आपला बेल्ट आहे तर तो ऑपरेट करण्याकरता। अजून याच्यामध्ये 12 व्होल्टचा पॉवर सप्लाय यूज केला आहे। प्रोग्रामिंगसाठी आपण 8051 फॅमिलीमधला 8089S52 मायक्रो कंट्रोलर यूज केला आहे। चला, प्रोजेक्ट आहे आपला वॉटर ट्रॅश कलेक्टर। आता आपण याला रिअल टाईममध्ये पाण्यामध्ये डिप करून चेक करणार आहोत की नक्की हा आपला कचरा कलेक्ट करतोय।